नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय। धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली। या सळ्या शरीरात घुसल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते। द्वारका चौकातील उड्डाणपुलावर रविवारी रात्री 8च्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती। धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन ट्रक चालला होता। मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला। आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकले। या भीषण अपघातात 4 जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। चौघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। याशिवाय 6 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उड्डाणपुलावर धाव घेतली। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह मुंबई नाका भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले। या अपघातात अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते या चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते। तर राहुल राठोड, लोकेश निकम, अरमान खान यांच्यासह आणखी 3 जण जखमी असल्याचे समजते। अपघातग्रस्त सिडकोतील रहिवासी अपघातात मृत व जखमी झालेले सर्वजण सिडकोतील सयाजीनगर येथील रहिवासी आहेत। ते टेम्पोने निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते। परतताना हा टेम्पो उड्डाणपुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला। दरम्यान आयशर आणि पिकअपची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे। देवदर्शनाहून परतत असताना काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। मात्र चालकाचे गाडीवरून नियंत्रण कसे सुटले याचा तपास पोलीस करत आहे। या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.